गर्दी दर्दी सगळं तुम्ही सतीशदादा बोलले. खरं म्हणजे मी प्रश्न विचारणार होतो की तुम्हाला चिखलीच्या मंडळींना गाणं ऐकण्यात जास्त इंटरेस्ट आहे का भाषण ऐकण्यात. पण तोही प्रश्न विचारू की नाही अशी भीती वाटली, कारण गाण्यासाठी तरी कमीत कमी माणसं यायला पाहिजे होती. ते मला दादा सांगत होते, सतीश दादा, की अजून थोडा वेळ बाकी आहे लोकांना यायला, जी येण्याची वेळ आहे ती अजून बाकी आहे. थोड्या वेळात आणखी लोक येतील आणि तेव्हा ते गाण्याचाही आस्वाद घेतील. तर या गायक मंडळींना देखील श्रोते मिळावेत. तो मधला जो पिरियड आहे तो मी मला तेवढा, आणि मला वाटतं तेवढ्या एका कारणासाठी मी इथं आलो. हे जरी असलं तरी जयंतीचा उत्सव आहे. उद्या भीमजयंती भारतात नाही तर सगळ्या जगात साजरी केली जाणार आहे. आणि चिखली काही त्याला अपवाद असण्याचं कारण नाही. लोक येतील, मला माहिती आहे, विश्वास आहे चिखलीवाल्या मंडळींवर मला. पण हे सगळं कितीही आवश्यक असलं, आपण सगळ्यांनी 14 एप्रिलला आलं पाहिजे, सगळं खरं असलं तरी जी गर्दी इथं आज तुमची लोकांची दिसते ती बघून सभा राजकीय नसली तरी आपलं राजकीय अस्तित्व काय याचा शोध घेण्याची जी गरज आहे, आम्ही असं म्हणतो ना, आपल्या राजकीय अस्तित्वाची जी लढाई आपण लढतो किंवा आपल्या राजकीय अस्तित्वाबद्दल चिंतित आहोत आपण, तर भीमजयंतीच्या निमित्तानं जर आपली ही अवस्था असेल तर आपली दखल लोकांनी का घ्यावी हा खरोखर चिंतन करण्याचा विषय आहे. तुम्ही आता जेवढे माणसं आहात त्याच्यापेक्षा कमी जरी असती तरी मला जितकं बोलायचं आहे किंवा ज्या कारणासाठी मला बोलावलं आहे ते पूर्ण केलंच असतं मी. कितीही माणसं असली तर बोलायला, की माणसं जास्त आहेत म्हणून जास्त बोलायचं, कमी आहेत म्हणून कमी बोलायचं, अशातला काही भाग नाही. पण जी माणसं हजर आहेत त्यांनाच माणसं कमी का आली हे विचारणं म्हणजे तुमचाही अपमान केल्यासारखं आहे. की तुम्ही आले आणि मीच तुम्हाला विचारायचं, तर तसं नाही करणार मी. त्यामुळे तुम्ही जे आलात त्यात तुमच्या सगळ्या माता भगिनी, तरुण मित्र, काही पितृतुल्य वडीलधारी मंडळी आहेत, तुमचं स्वागत करतो मी आयोजकांच्या वतीनं, जयंती उत्सव समितीच्या वतीनं. बांधवांनो, या देशाला, जगाला सगळ्यात आधी समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय या 4 सर्वोत्तम मानवी मूल्यांची ओळख करून देणारे, सर्वप्रथम ओळख करून देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, ज्या समतेचा विचार बुद्धांनी दिला, त्या समतेच्या विचारावरचं जगातलं सगळ्यात मोठं साम्राज्य निर्माण करणारे सम्राट अशोक. सम्राट अशोकांच्या नंतर समतेचं तेच राज्य भारतात, महाराष्ट्रामध्ये पुन्हा नव्यानं निर्माण करून ज्यांनी दाखवलं ते स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. काल ज्यांची जयंती आपण साजरी केली 11 तारखेला, ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, आणि उद्या बाबासाहेब आंबेडकरांची आपण जयंती साजरी करणार आहोत. या सगळ्या राष्ट्रपुरुषांना, महामानवांना विनम्र अभिवादन करतो. या मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे आणि या जयंती समितीचे अध्यक्ष आमचे मोठे बंधू आदरणीय सतीश गवई साहेब, माझ्या सोबत आलेले आमचे दुसरे सहकारी ॲडव्होकेट दिनेश गवई साहेब, जयंती उत्सव समितीचे सगळे पदाधिकारी, खास करून पोलीस सेवेत असणारे जे बंधू इथे आले होते वरती, त्यांच्यासारखे अनेक सरकारी कर्मचारी असून देखील आपल्या जबाबदारीने वागणारी सगळी ही जबाबदार माणसं आणि आपण सर्व. बघा, फार जास्त विचार करण्याची गरज नाही. मी तुम्हाला आधी प्रश्न विचारणार होतो, मी टाळला होता, पण आता विचारतो आणि मग पुढे मी ठरवतो की मला काय बोलायचं आणि किती बोलायचं. भाषण ऐकण्यात इंटरेस्ट आहे ना तुम्हाला? तर गाणे ऐकण्यासाठी आपण सगळे परत तयार व्हायचं लवकरात लवकर. गाणे पण ऐकू, नाही म्हणू नका, ते आले कशासाठी मग? हां, मी हे एवढ्यासाठी विचारतो तुम्हाला
की हा जो आता पिरियड चालू आहे ना, कालखंड आहे, हा निवडणुकांचा काळ आहे. ही निवडणुकीची सभा नाही, कुठल्या पक्षाची सभा नाही, कोणत्याही पक्षाच्या समर्थकांची सभा नाही. ही ज्या महामानवांनी हजारो वर्षाच्या गुलामीतून बाहेर काढलं त्या महापुरुषांच्या उपकाराची जाणीव असणाऱ्या मंडळींची ही सभा आहे. त्यामुळे मला माहिती आहे की मी काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं. राजकीय रणधुमाळी सगळीकडे चाललेली आहे. राजकीय रणधुमाळीमध्ये हा आपला वर्षातला सगळ्यात मोठा सण येऊन टेपलेला आहे. आणि या निमित्तानं आमच्या समाजातल्या माणसांशी बोलताना, बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर बोलताना, महात्मा ज्योतिबा फुलेंच्या बद्दल काही बोलताना, आजच्या काळाशी निगडीत जर मी बोललो नाही तर मग मला असं वाटतं की 500 किलोमीटरवरून मला बोलवण्याचा जो उद्देश असेल तो काही सफल झाला असं मलाही वाटणार नाही. आणि म्हणून माझ्याच लोकांच्या समोर मन मोकळं बोलायला मी लाजणारही नाही. कायद्याचा विद्यार्थी आहे मी, वकील आहे, 2-2 वकील स्टेजवर आहेत, त्याच्यामुळे आचारसंहितेत काय बसतं आणि काय नाही बसत याची पण मला पूर्ण जाणीव. त्यामुळे तुम्ही काही चिंता करू नका कशाची. ते मी बोलणार नाही, जितकं जे त्रासदायक असेल ते बोलणार नाही, पण जे खरं असेल आणि गरजेचं असेल, जे बोलावं लागणार आहे ते बोललंही पाहिजे. आज महात्मा ज्योतिबा फुलेंची बघा परवा 11 तारखेला जयंती साजरी केली ना, जेव्हा मी बुलढाण्याला होतो, बुलढाण्याला जयंतीच्या कार्यक्रमाचा सुरुवात 11 तारखेपासून सर्वसाधारणपणे आपण गुरु शिष्यांची जयंती जी म्हणतो ना ती साजरी सुरू करतो. त्या गुरु शिष्य जयंतीच्या निमित्तानं जो कार्यक्रम झाला, मस्तपैकी करमणुकीचा गाण्यांचा कार्यक्रम होता. मला काय माहिती काय झाले, मला नक्की माहिती नाही की गाण्यांचा कार्यक्रम असला की माझं भाषण हे आयोजक लोक का ठेवतात मला कल्पना नाही त्याची. पण काल तिथेही तसंच होतं आणि मी मोजून 5 मिनिट बोललो, जास्त बोललो नाही, कारण गाणं ऐकण्याचं. पण तुम्ही मला आवडलं तुमचं. ह्या जयंतीच्या निमित्तानं काय बोललो पाहिजे आम्ही? बाबासाहेब आंबेडकरांना मानणारी माणसं, जेवढा डोळस समाज बाबासाहेबांना मानणारा आहे, जेवढा जागरूक समाज बाबासाहेबांना फुले शाहूंना मानणारा आहे, जेवढा सतर्क म्हणतो मी समाज, शिक्षित समाज फुले शाहू आंबेडकरांना मानणारा आहे, तेवढा भारतात महाराष्ट्रात दुसरा कुठला नाही. हे सत्य आहे. म्हणजे 45-50 वर्ष आधी आम्ही जे बोलत होतो ते आता बाकीच्यांना बोलावं लागतं. लाख 2-2 लाख 5-5 10-10 50-50 लाखाचे मोर्चे काढून. त्यामुळे आम्ही 50 वर्ष आधीच पुढे आहोत. जाती व्यवस्थेनं 1000 वर्ष आम्हाला दाबून ठेवलं, तो भाग वेगळा. त्यातून बाहेर निघून आम्ही 50 वर्ष आधी, 70 वर्ष आधीपासून संविधान बनलं तेव्हापासून आरक्षण महत्त्वाचं आहे, सामाजिक समता महत्त्वाची आहे, आर्थिक विषमता घालवणं गरजेचं आहे. या देशात सगळ्या देशातल्या लोकांमध्ये बंधुत्व निर्माण होणं गरजेचं आहे. जातीच्या भेदाभेदामध्ये, जातीमध्ये विभागलेल्या लोकांनी एकत्र येणं गरजेचं आहे. हे जेव्हापासून आम्हाला कळायला लागलं फुले शाहू आंबेडकरांच्या विचार संघर्षातून, तेव्हापासून बोलतोय. आज त्या अर्थानं जर म्हटलं ना तर आपण सिनियर आहोत बाबा, सिनियरिटी आहे आपली त्या अर्थानं. मग ही भाषा आपली जी होती ती आता जर इतर समाज बांधव बोलत असतील तर आम्ही मागच्या 70-75 वर्षात जे काय करत आलो, ज्या विचाराला धरून टिकून राहिलो ना, हे त्याचा परिणाम आहे असं समजायला हरकत नाही. ज्या चळवळीला आम्ही आमची चळवळ म्हणतो त्या चळवळीची भाषा आज चळवळीच्या लोकांना नाव ठेवणारी, आरक्षणाची मागणी करणाऱ्यांना सरकारचे जावई म्हणणारी लोक आज आरक्षणाशी लढा देताना जेव्हा दिसतात, तेव्हा खऱ्या अर्थानं महापुरुषांनी घालून दिलेला आम्हाला आदर्श किती महत्त्वाचा होता. आणि त्या आदर्शावर अडाणी असतील, साधे असतील, गरीब असतील, खेड्यात राहणारे असतील, गावकुसा बाहेर राहणारे असतील, पण ती माणसं या आमच्या शिकल्या सवरलेल्या महापुरुषांचा आदर्श घेऊन तो विचार या महाराष्ट्रात देशात पेरत होती. ती पेरत राहिली. वामनदादा सारखा एक माणूस आपल्या अख्खी हयात लोकांना
हे सगळे विचार सांगत सांगत गाण्यांच्या माध्यमातून प्रबोधन करत राहिले. आज त्याची सत्यता देशातल्या लोकांना पटते. पण गंमत अशी झाली बघा, गंमत अशी झाली की जेव्हा आम्ही सांगत होतो की देशाचं संविधान जर असलं, देशात योग्य पद्धतीने ते लागू केलं तर या देशातल्या लोकांच्या अडीअडचणी, प्रश्न, त्यांच्या समस्या, त्यांचे दुखण्यावर इलाज निघू शकतो. आता आम्ही सांगत होतो तर मग संविधान यांच्या बापाने लिहिलं असं त्यांना वाटायचं, इतरांना. बरोबर, बाबासाहेब आंबेडकर संविधानाचे प्रमुख शिल्पकार म्हणून मग हे लोक कदाचित साजरं करत असतील, म्हणत असतील बाबासाहेबांनी लिहिलं म्हणजे मग यांच्यासाठी लिहिलं. पण आता तुम्ही फरक बघा, ज्या लोकांनी राज्यघटनेबद्दल, लोकशाहीबद्दल, या देशातल्या संविधानिक व्यवस्थेबद्दल एक चकार शब्द कधी आयुष्यामध्ये काढला नाही, त्या समाजाचे लोक, त्या पक्षांचे देखील लोक आज टीव्ही चॅनल उघडलं की आपल्याला लक्षात येतं की लोकशाहीचा खून होत आहे, लोकशाही धोक्यात आलेली आहे, लोकशाहीला वाचवण्याची गरज आहे, लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही सोबत येणं गरजेचं. बोलतायत ना ते. आपण म्हणतो ना जसं की एखाद्या डॉक्टरची किती तारीफ करा, किती चांगला डॉक्टर आहे म्हटलं कोणी, पण जोपर्यंत पोटात दुखणार नाही तो डॉक्टर कितीही चांगला असला तर त्याच्याकडे कोणी स्वतःहून जात नाही. मग जेव्हा आता चटके बसायला लागलेत तेव्हा सगळ्यांना जाणवायला लागलं की भारताचं संविधान देशामध्ये आहे म्हणून हा देश सुरळीत चालतोय. देशाचं संविधान देशात आहे म्हणून देशात लोकशाही नावाची व्यवस्था आहे. लोकशाहीच्या नावाने बोटं मोडणारी लोक एकेकाळची आज म्हणतात लोकशाही वाचवणं गरजेचं आहे. हे आज मला असं वाटतं किंवा मी असं समजतो, असं म्हणा तुम्ही, येणाऱ्या काळासाठी ही अतिशय सकारात्मक आणि आशा निर्माण करणारी गोष्ट आहे की जातीपातीच्या पलीकडे जाऊन लोक आता संविधानाबद्दल, देशाबद्दल, लोकशाहीबद्दल बोलताना दिसत आहेत. आणि आता ज्यांचे पक्ष फुटले असतील, ज्यांच्या संघटना तुटल्या असतील, ज्यांच्या समाजात दुफळी माजली असेल, ज्यांच्या कुटुंबात फूट पडली असेल, ते लोक जर संविधान दुरुस्त आहे, संविधान चांगलं आहे, संविधान वाचवणं गरजेचं आहे असं म्हणतात, लोकशाही धोक्यात आहे असं म्हणतात, असं समजूया आमच्या बापदाद्यांनी चालवलेला वैचारिक लढा, आमच्या आधीच्या जनरेशननी घेतलेली खंबीर भूमिका, आमच्या आधीच्या पिढीनं या विचारावर दाखवलेली निष्ठा आणि त्याप्रती केलेलं काम, त्याचं ते फळ आहे. मग आमच्या पिढीने केलेल्या कामाचं फळ आता दिसतंय की बाकी सगळी माणसं लोकशाहीची प्रशंसा करताना दिसतात, तारीफ करताना दिसतात आणि लोकशाही वाचली पाहिजे असं म्हणताना दिसतात. आपण आज काय केलं पाहिजे हा खरा प्रश्न आहे. मग आपण आज काय करावं? आज या चिखलीच्या फुले आंबेडकर वाटिकेतून माझी तुम्हाला विनंती आहे, मी जास्त वेळ तुम्हाला, मी आधीच बोललो की जास्त वेळ घेणार नाही, पण जेवढा वेळ मला जे सांगायचं आहे ते सांगणं खूप गरजेचं आहे. तो खूप महत्वाचा मेसेज आहे. आज लोक लोकशाहीचं नाव घेऊन, संविधानाचं नाव घेऊन, बाबासाहेब आंबेडकरांचं, फुले शाहूंचं नाव घेऊन तुमच्या माझ्या भावनेशी सातत्याने खेळण्याचं काम देशात चालतं, हे तुम्हाला मला माहिती आहे. आमच्या भावनेशी खेळून जर काम चालतं या लोकांचं, आज ते अडचणीत असल्यावर जर त्यांना आणखी लोकशाहीचा दावा करायला वाटत असेल, तुमची आणि माझी आजची जबाबदारी आहे की लोकशाही म्हणजे काय हे त्यांना समजून सांगणे. काय हो लोकशाही? लोकशाही म्हणजे काय माहिती आहे ना तुम्हाला? लोकशाही धोक्यात आहे. टीव्ही पाहता ना दररोज सकाळ संध्याकाळ तेच चाललं ना. पेपर हे वाचता की आम्ही लोकशाहीच्या संवर्धनासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी हे सगळं करतो. लोकशाही म्हणजे काय? शाळेत व्याख्या वाचले का तुम्ही? शाळेत गेलेले सगळे लोक गेलो होतो ना आपण शाळेत. लोकांनी, लोकांसाठी, लोकांद्वारा चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. आता ही लोकशाही ही अब्राहम लिंकनची व्याख्या आहे. तुम्ही शाळेत शिकले असाल सगळी लोक. आपण लोकांनी, लोकांद्वारा, लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही.
बाबासाहेब आंबेडकरांनी देखील लोकशाहीची व्याख्या केली. काय बोलले बाबासाहेब आंबेडकर? अब्राहम लिंकन जे बोलतात ती राजकीय लोकशाहीची व्याख्या स्वीकारून बाबासाहेबांनी लोकशाहीला त्यांच्या भाषेत वर्णन केलं की रक्ताचा एक थेंबही न सांडवता लोकांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणारी व्यवस्था म्हणजे लोकशाही. रक्ताचा एक थेंबही न सांडवता आमूलाग्र बदल घडवून आणणारी व्यवस्था म्हणजे लोकशाही. हा एक. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, ज्यांना आजकाल थोडंसं म्हणजे आनंद, मला खूप आनंद होतो की प्रत्येक जण असं बोलतोय की राज्यघटना वाचली पाहिजे. वाचली पाहिजे म्हणजे राज्यघटना बदलवणाऱ्यांचे मनसुबे यशस्वी व्हायला नको, त्या अर्थानं वाचली पाहिजे. वाचली म्हणजे रिडिंग नको. राज्यघटना वाचली पाहिजे. राज्यघटनेला धोका व्हायला नको, नाही तर आमच्या पिढ्यांचं खूप नुकसान होईल. त्या राज्यघटनेमध्ये लोकशाही आहे ती देखील वाचली पाहिजे. आणि देशामध्ये सरळ सरळ आता सरळ सरळ उभा संघर्ष आहे देशामध्ये लोकशाही आणि राज्यघटना विरोधी लोकांचा, त्यांच्या विरोधात लोकशाही आणि राज्यघटना वाचवणाऱ्या लोकांचा. पण निव्वळ आमच्या भावनेचा, आमच्या आवडीचा विषय म्हणून कोणीही यावं आणि टिकली मारून जावं, आम्हाला राज्यघटनेवर डोस पाजावे, लोकशाहीवर डोस पाजावे, असं होता कामा. काय हो लोकशाही भारतामध्ये? कसली लोकशाही आहे? कोणत्या प्रकारची लोकशाही? आणि म्हणून मी बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं बाबासाहेबांची एक गोष्ट सांगतो. बाबासाहेब आंबेडकर त्या राज्यघटना निर्मितीच्या काळामध्ये जेव्हा संविधान सभेमध्ये हा प्रश्न आला की भारताला कोणत्या प्रकारची व्यवस्था हवी, तर लोकशाही हवी, लोकशाही हवी. आणि लोकशाही व्यवस्था पाहिजे, पण कोणत्या प्रकारची लोकशाही पाहिजे? तुम्हाला माहिती असेल दोन प्रकारची लोकशाही असते, एक संसदीय लोकशाही आणि एक अध्यक्षीय लोकशाही. त्यातला फरक असा आहे, संसदीय लोकशाही म्हणजे जशी आता आपण देशात सरकार बनवतो जेव्हा देशाचं, तेव्हा बुलढाण्यातून खासदार निवडून पाठवतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जेव्हा आपण बनवण्याची निवडणूक होते विधानसभेची, तेव्हा चिखलीतून, बुलढाण्यातून, खामगावमधून, सिंदखेड राजामधून, मेहकरमधून, मलकापूरमधून आमदार निवडून पाठवतो. हे सगळी लोक तिथे जातात आणि ज्यांच्याकडे बहुमत असतं त्या पक्षाचा नेता देशाचा प्रधानमंत्री होतो किंवा राज्याचा मुख्यमंत्री होतो. ही झाली संसदीय लोकशाही जी भारतीय संविधानाने आपल्याला दिलेली आहे. आणि अध्यक्षीय लोकशाही म्हणजे ती जी अमेरिकेमध्ये आहे, अमेरिकेत आहे. ती कशी पद्धत आहे? अमेरिकेमध्ये भारतात आपण प्रधानमंत्र्यासाठी किंवा मुख्यमंत्र्यासाठी मतदान करतो का? नाही करत, नाही करत. आपण आमदाराला मतदान करतो, आपण खासदाराला मतदान करतो आणि बहुमताच्या आधारावर तिथे ती लोक सत्ता बनवतात. अमेरिकेमध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची, अमेरिकेच्या राष्ट्रपतीची निवडणूक डायरेक्ट जनतेतून होते. डायरेक्ट जनतेतून निवडणूक होते. तुम्ही ते बिल क्लिंटन, बराक ओबामा, जो बायडन, आणखी कोण कोण आहेत, ट्रम्प, डोनाल्ड ट्रम्प यांच्या ज्या निवडणुका होतात ते वाचले असतील तुम्ही. सगळी लोक डोनाल्ड ट्रम्पच्या नावाने, जो बायडनच्या नावाने किंवा बराक ओबामाला मतदान करतात आणि राष्ट्रपती निवडून देतात. तसं आपण देशात प्रधानमंत्र्याला मतदान करतो का? खासदाराला मतदान करतो. अमेरिकेमध्ये ती पद्धत आहे. आणि मग प्रश्न आला संविधान सभेमध्ये का भारतामध्ये संसदीय लोकशाही असावी की अध्यक्षीय लोकशाही असावी? खूप मोठी चर्चा झाली, वादविवाद झाला. जेव्हा सगळ्यांना कोणालाच काही उत्तर सापडत नव्हतं, तेव्हा सगळ्या प्रश्नांचं उत्तर जिथं मिळायचं त्या माणसाचं नाव होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि मग संविधान सभेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांना तो प्रश्न विचारला. संविधान सभेनं विनंती केली अध्यक्षांनी, राजेंद्र प्रसादांनी, की डॉक्टर आंबेडकर तुमचं यावर मत काय, तुम्ही संविधान सभेला मार्गदर्शन करावं आणि या प्रश्नाचं उत्तर आम्हाला शोधून द्या. आणि बाबासाहेबांनी साधे दोन प्रश्न विचारले. आणि तोच प्रश्न जयंतीच्या निमित्ताने मी जो तुमच्या समोर मांडतोय, तुम्ही कोणालाही जाऊन विचारा, त्याचं प्रश्नाचं उत्तर भारताच्या संविधान सभेतल्या लोकांनी जे दिलं तेच उत्तर तुम्हीही द्याल, तेच उत्तर तुम्ही ज्याला विचारणार तोही देईल. बघा काय बाबासाहेब आंबेडकर भाषणाला उभे राहिले, लोकशाहीच्या बाकी सगळ्या गोष्टीवर बोलले आणि एक संविधान सभेला एक प्रश्न विचारला.
का भारत देशामध्ये हजारो जाती आहेत, कित्येक धर्म आहेत, शेकडो बोली भाषा आहेत, अनेक भाषा आहेत, अनेक संस्कृतींना मानणारी लोक आहेत, वेगवेगळ्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांची वेगवेगळी रहनसहन आहे, राहणीमान आहे. विविधतेने नटलेला हा देश आहे. आणि इतक्या विविधतेने नटलेल्या देशामध्ये अरुणाचल प्रदेशच्या माणसाचं दिसणं, वागणं, राहणं, बोलणं, खाणं, पिणं, जगणं सगळं वेगळं आहे तुमच्या माझ्यापेक्षा. तामिळनाडूच्या माणसाचं राहणं, वागणं, खाणं, पिणं, बोलणं, चालणं सगळं उत्तर भारतातल्या पंजाब हरियाणाच्या माणसापेक्षा वेगळं आहे. मग इतका विविधतेने नटलेला हा देश जर भविष्यामध्ये एकत्र ठेवायचा असेल तर या वेगवेगळ्या प्रांतामध्ये राहणाऱ्या, वेगवेगळ्या राज्यामध्ये राहणाऱ्या, वेगळी वेगळी भाषा बोलणाऱ्या, वेगळी संस्कृती मानणाऱ्या, वेगळ्या चालीरीती मानणाऱ्या, वेगळ्या खानपानाच्या, राहणसहानाच्या सवयी असणाऱ्या लोकांना प्रत्येक माणसाला तिथं प्रतिनिधित्व कायदे मंडळामध्ये, संसदेमध्ये, विधानसभेमध्ये मिळणं गरजेचं आहे. नाही तर तामिळनाडूचा माणूस जर देशाचा प्रधानमंत्री डायरेक्ट निवडून दिला तर त्याला उत्तर भारताचं काही कळणार नाही. अरुणाचल प्रदेश सारख्या राज्यातला निवडून दिला तर त्याला बाकीच्या भारतातलं काही कळणार नाही. आमची तर गंमत अशी आहे की आम्हाला उत्तर प्रदेशचे लोकही भय्ये वाटतात आणि मराठीच्या नावाखाली त्यांना मारहाण करायला तयार आहे. आम्ही सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझे प्रेम आहे, माझ्या देशातील विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. शाळेत हात पुढे घेऊन सर्वांनी प्रतिज्ञा केलेली असून देखील मराठीच्या नावावर भांडणारी माणसं आहेत ना. सगळे भारतीय माझे बांधव आहेत तर हिंदू मुस्लिमच्या नावावर भांडणारे लोक आहेतच ना. सगळे भारतीय माझे बांधव आहेत म्हणणाऱ्या याच आपल्या देशामध्ये जातीपातीच्या नावावर एकमेकांच्या विरोधात लढणारी माणसं आहेतच ना. मग जर सगळे बांधव एकमेकांचे आहेत तर हा विरोधाभास कुठून येतो? सगळे जर एकमेकांचे बांधव आहेत तर एकमेकांना शत्रू कसं समजतो? अरे ते सगळं सोडा, घाटावरचे घाटाखालचे इथून सुरुवात आहे बुलढाणा जिल्ह्यात मध्ये. तर कोणता असा पक्ष आहे की त्याचा एकच जिल्हाध्यक्ष बुलढाणा जिल्ह्यात? प्रत्येकाला 2 जिल्हाध्यक्ष ठेवावं लागतात. ही आमची अडचण आहे. घाटाखालीन घाटावर अडचणीचंच काम आहे ना. मी आपल्या जास्त खोलात जात नाही, नाही तर तो एक आणखी नवून आहे आपल्याजवळ. बोलू त्याच्यावर बोलत नाही मी. जाऊ द्या, तुम्ही समजदार लोक आहे, तुम्हाला माहिती आहे मला काय म्हणायचं आहे. पण या सगळ्या विचित्र अवस्थेमध्ये हा देश असताना जर हा देश पुढे हजारो वर्षापासून या देशावर कोणी ना कोणी आक्रमण केलं, कोणी ना कोणी राज्य केलं. कधी बाबर आले, सगळ्यात पहिले तर आर्य आले. आर्यानंतर अनेक मुस्लिम राज्यकर्ते आले, मुघल आले, पठाण आले, बाबर आले, हुन आले, कुशन आले, आणखी कोण कोण आले. आधुनिक काळामध्ये पोर्तुगीज आले, डच आले, इंग्रज आले. 200 वर्ष इथे पाहुणचार करून मग निघून गेले. प्रत्येक वेळी या देशावर कोणी ना कोणी आक्रमण केलं आणि या देशातल्या लोकांना गुलाम केलेलं आहे. जर भविष्यामध्ये हा पुन्हा देश गुलाम होऊ द्यायचा नसेल तर आपल्याला फार सावधपणे पावलं उचलली पाहिजे, हे बाबासाहेब बोलले. आणि मग ते बोलताना असं म्हणाले की संसदीय लोकशाही आमच्या देशासाठी सर्वोत्तम पद्धत आहे. त्यामुळे या देशातल्या सगळ्या लोकांना आपले प्रतिनिधी तिथं कायदे मंडळात पाठवता येतील. सगळ्यांचे प्रतिनिधी तिथं असले तर सगळ्यांच्या समस्यांना तिथे वाचा फोडता येईल आणि सगळ्यांना या देशाच्या स्वातंत्र्यापासून मिळणारी जी फळं आहेत ती सगळ्यांना समान चाखता येतील. हा बाबासाहेबांनी सांगताना मग अध्यक्षीय व्यवस्थेमध्ये असं नाही होणार का बाबा? अध्यक्षीय व्यवस्थेमध्ये आणि संसदीय व्यवस्थेमध्ये बाबासाहेबांनी फरक सांगितला. बघा, अध्यक्षीय व्यवस्था जी अमेरिकेतली ना, तिथं एकदा माणूस निवडून गेला की 5 वर्ष त्याला कोणी हलवू शकत नाही. स्थिर सरकार असते, मजबूत. पण जी संसदीय लोकशाही बाबासाहेबांनी भारतातल्या संविधानाच्या माध्यमातून देशाला दिली त्यामध्ये सरकार मजबूत असेल नाहीतर नसेल, परंतु त्या देशात त्या संसदीय लोकशाहीचं वैशिष्ट्य हे आहे की ते स्थिर नसलं सरकार तरी ते जबाबदार आणि उत्तरदायी सरकार असतं. अरे आमच्या नळाला जर पाणी आलं नाही तर आम्ही काय करतो? कोणाकडे जातो?
आमच्या नळाला जर तुम्ही ज्या वार्डात राहता त्या वार्डातल्या नळाला पाणी आलं नाही तर तुम्ही कोणाकडे जाता मला सांगा? नगरसेवकाकडे जाता. का जाता? पाणी सोड. का सोड? का सोड? नगरसेवकांनी का सोडावं पाणी? त्याला निवडून दिलं आम्ही, बरोबर? त्याला मत देताना त्याच्यामध्ये आणि आमच्यामध्ये संविधानानं बांधून दिलेला एक करार आहे की बॉस तुला आम्ही मतदान याच्यासाठी करतोय की आमच्या वार्डातल्या ज्या काही छोट्या मोठ्या समस्या असतील, नागरी समस्या असतील, ती सोडवण्याची जबाबदारी तुझी आहे. काय त्याच्यावर? त्याला आमचं मालक बनवत नाही, त्याला आमच्या समस्या सोडवण्यासाठी त्याच्या खांद्यावर जबाबदारी देतो. एक मत जेव्हा देतो तेव्हा संसदीय लोकशाहीमध्ये जबाबदार सरकारची गॅरंटी असते आणि अध्यक्षीय लोकशाहीमध्ये स्थिर सरकारची गॅरंटी असते. भारताचं संविधान या देशात, तुम्हाला माझा साधा प्रश्न आहे, 5 वर्ष अजिबात सरकार हलणार नाही अशी सरकार जास्त कामाची आपल्या की जबाबदारीने वागणारी सरकार जास्त कामाची? आता उत्तर सगळ्यांनी सांगा मला. स्थिर सरकार देशात जास्त गरजेचं आहे की जबाबदार सरकार देशात जास्त गरजेचं असतं? बरोबर. हेच संविधान सभेत बाबासाहेबांनी विचारलं की या देशात आम्हाला जबाबदार सरकार हवंय की स्थिर सरकार हवंय? आणि संविधान सभेनं एक मताने ते मान्य केले की आमच्या सारख्या देशाला जबाबदार सरकारची गरज आहे. आणि मग ही संसदीय लोकशाही आली. आम्ही स्थिर सरकार देऊ यावर खूप निवडणुका लढल्या गेल्या, पण आम्ही जबाबदार सरकार देऊ यावर कधी निवडणुका झाल्या कोणी ऐकलं? तुम्ही सगळे वडीलधारी मंडळी आमच्यापेक्षा 2 निवडणुका जास्त पाहिल्यात. आम्ही जबाबदार सरकार देऊ असं म्हटलं का कोणी? बाबासाहेबांच्या जयंतीचा उत्सव म्हणजे देशातील नागरिकांना सुजाण, जागरूक आणि या देशातील संविधानाने दिलेल्या अधिकारांच्या प्रती जागृत करण्याचा उत्सव आहे. त्यात काय आचारसंहितेचं टेन्शन नाही. सरकार 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 बोलत जरी असलो मी तरी त्याला काय आचारसंहितेचं बंधन नाही. आम्हाला या देशामध्ये सातत्याने सांगितलं जातं की आम्ही मजबूत सरकार देऊ, स्थिर सरकार देऊ. तुम्ही सगळ्यात वयस्कर दिसता काका, तुम्ही सांगा इथं कोणीतरी सांगितलं तुमच्या इतक्या वर्षात पाहिलं का आम्ही जबाबदार सरकार देऊ म्हणणार? पाहिलं का? मग स्थिर सरकार आम्ही मागत नाही, तुम्ही स्थिर सरकारचा वादा करता. आम्हाला जबाबदार सरकार हवं त्यावर तुम्ही एक शब्द बोलत नाही. ते बोलत नसतील तर त्याचं कारणही आपण आहे, कारण आपण विचारत नाही की तुमच्या जबाबदारीचं काय ते सांगा. तुमच्या जबाबदारीचं काय ते सांगा. आम्ही बोलत नाही म्हणून ते सांगत नाहीत. आम्ही यामुळे बोलत नाही की ते आम्हीच समजून घेतलेलं नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्यावर प्रेम करणाऱ्या, फुलेंवर प्रेम करणाऱ्या, शाहूंवर, शिवरायांवर प्रेम करणाऱ्या माणसांनी त्या लोकांना, या महापुरुषांना फक्त आपल्या तोंडामध्ये जय जयकार करण्यासारखं करण्या इतकं ठेवून काही फायदा नाही. त्यांचे विचार, त्यांच्या भूमिका, त्यांच्या भावना आमच्या सोबत, आमच्या सततच्या जगण्यामध्ये असल्या पाहिजेत. आणि त्या जर नसल्या तर आम्हाला सातत्यानं फसवलं जाईल. ती जर चौकट आमच्या डोक्यामध्ये फिट नसेल, मेंदूमध्ये फिट नसेल तर आम्हाला सातत्यानं फसवलं जाईल, आम्हाला मूर्ख बनवलं जाईल. आम्हाला फसवून आमच्या सगळ्या गोष्टींचे फायदे घेऊन या देशातील संविधानिक व्यवस्थेला धोका पोहोचवण्याचं षड्यंत्र निर्माण केलं जाऊ शकतं. या बाबी आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. पण आम्हाला ते जयंतीला मला असं वाटलं होतं की गाणे ऐकायला आवडतं आपल्या लोकांना, पण गाणे ऐकायला नाही आवडत आपल्या लोकांना. जास्त गाणे ऐकायला आवडतं आणि विचारांवर चर्चा करणंही आवडतं. तुम्ही लोक विचारशील माणसं आहात, तुम्ही सगळी माणसं विचारशील आहात. एक एक माणूस आपल्या आजूबाजूच्या परिसरातल्या, आपल्या संपर्कातल्या माणसाला जर विचारशील करू शकला तर निश्चितपणे हे काम मोठ्या वेगाने पुढे जाईल. मला माहिती आहे चिखलीतल्या लोकांच्या, आंबेडकरी लोकांच्या तयारी कोणत्या लेवलची आहे. मी काय चिखलीत पहिल्यांदा आलेलो नाही. इथे पाय ठेवायला जागा नसते इतका एवढ्या मोठमोठ्याला सभा इथेही मी केलेल्या आहे, त्या कॉटन मार्केटच्या त्या हॉलमध्ये पण मी केलेल्या आहे. त्यामुळे चिखलीतली लोक आंबेडकरी चळवळीसाठी किती तयार आहेत याची मला जाणीव आहे. मुद्दा असा आहे की जे नैराश्यपूर्ण वातावरण तुम्हाला मला सगळीकडे दिसतं ना, त्याची कारण शोधण्याची गरज आहे. त्याची कारण जर आम्ही शोधू शकलो, त्याच्यावर उत्तर जर काढू शकलो तर आमच्या ह्या लहान लहान लेकरांना, चिल्या पिल्यांना या चळवळीशी जोडता येईल. आम्हाला जर असं वाटत असेल की मी खूप पैसा कमवला, खूप मोठा झालो,
आता मला काही समाजाची गरज नाही, चळवळीची गरज नाही, मी काही कशात जाणार नाही. 100 काय 100 50 200 500 1000ची होती तेव्हा. एका क्षणात 1000ची 500ची 100ची 50ची नोटेचा कागदाचा तुकडा झालेला आम्ही अनुभवला की नाही. एका क्षणात तुम्ही ज्याला ज्याला कोणाला पैशाची असं वाटत असेल की खूप पैसा आहे, मला कोणाची गरज नाही, परंतु पैशाला एका मिनिटात होत्याचं नव्हतं केलेलं आपण पाहिलं. त्यामुळे पैशाची ही जी गुरमी असणारी माणसं आहेत, ही माणसं चळवळीला किती आधार बनतील याचा माहिती नाही, पण ज्याची दररोजची जगण्या मरण्याचा संघर्ष आहे तीच लोक संघर्षामध्ये आहेत आणि तीच लोक या मैदानात उपस्थित आहेत. आणि म्हणून बांधवांनो, फार जास्त काही कठीण करण्याचा हा विषय नाही आहे, हे जितकं सोपं आम्ही करून सांगू. आज एक आशावादी चित्र आहे, मी खूप आशावादी माणूस आहे. जी गोष्ट पूर्वी फक्त आम्ही बोलायचो ना, की आज महाराष्ट्रातले देशातले सगळे संघटना, पक्ष, समाज, सगळे नागरिक बोलतायत. संविधान फक्त आमच्या हिताचं होतं असं ज्यांना वाटायचं, ते आता संविधान आपल्या हिताचं असंही त्यांना वाटायला लागलं. लोकशाही फक्त यांच्याच आवडीची आहे, लोकशाही सगळ्यांना आवडायला लागली, ही खूप आनंदाची बाब आहे. प्रश्न असा आहे की या सगळ्या बदललेल्या काळामध्ये, या बदललेल्या काळाला योग्य दिशेने नेण्यासाठी आम्ही कितपत तयार आहोत. मी तुम्हाला आधी बोललो, आपण सिनियर आहोत. 70 वर्ष आधीपासून आपलं हे सगळं काम चाललेलं आहे जे आज बोलताय. मग जर आपण सिनियर आहोत तर अनुभव आपल्याला जास्त आहे, अनुभव आपल्याजवळ जास्त आहे. भले अचिव्हमेंट काही नसेल किंवा असेल, पण अनुभव जास्त आहे. आणि मग या अनुभवाच्या आधारावर आपण जर माघारी पडलो, आपण जर मागे पडलो, करमणूक करणारे वक्ते बोलवायचे, याला त्याला शिवाय टिंगलटवाळी करणारे वक्ते बोलवायचे आणि नुसतं करमणुकीचे साधन म्हणून चळवळीच्या गोष्टी करायच्या आणि ऐकायच्या, त्याला काय अर्थ नाही. येणाऱ्या काळामध्ये तुम्ही आम्ही आपण सगळे लोक नव्या पद्धतीनं नव्या काळाचा सामना करण्यासाठी त्या बदललेल्या परिस्थितीमध्ये नवनवीन टेक्निक्सचा वापर करून या आंबेडकरी विचाराला, या मानवतेच्या विचाराला, या समतेच्या विचाराला कसं पुढे नेता येईल, जेणेकरून आमची येणारी जनरेशन, चिलं पिल्यांना आम्ही ज्या जन्माला घातलंय ती नीटपणाने त्यांना जीवन जगण्याची संधी प्राप्त होईल, यासाठी तुम्ही आणि आम्ही प्रयत्न करूया. मी सुरुवात केल्यापासून बोलतोय की महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये चित्र बदलतंय. सगळे लोक आता आरक्षणासाठी पटेल, गुजर, जाट, मराठा, रेड्डी, कामा सगळे लोक आरक्षणाची मागणी करतायत. आरक्षणाचा अर्थच फुले शाहू आंबेडकर आहे. आरक्षण या शब्दाचा अर्थ फक्त राजकीय आणि फक्त नोकरीतला आरक्षण, फक्त शिक्षण आणि नोकरीतला आरक्षण इतका नाही आहे. आरक्षण या शब्दाचा अर्थ फुले शाहू आंबेडकर आहे. नवीन वाटेल थोडंसं ऐकायला, आपलं आहे म्हणून कदाचित बरोबर बोलत असेल म्हणून असंही वाटू शकते, पण आरक्षण म्हणजेच फुले शाहू आंबेडकर. या देशात पहिल्यांदा आरक्षणाची भूमिका मांडली ज्योतिबा फुलेंनी, पहिल्यांदा राबवली शाहू महाराजांनी आणि राज्यघटनेत अंमलात आणण्यासाठी राज्यघटनेमध्ये घातली बाबासाहेब आंबेडकरांनी. जिथं आरक्षण शब्द येतो तिथे एकत्रित फुले शाहू आंबेडकर हा शब्द येतो. त्यामुळे आज ना उद्या हा देश बदलेल. आज ना उद्या ही जातीची घाण, विषमता ही लोकांच्या मनातून निघून जाईल. बंधुत्वाच्या आधारावर हा देश पुन्हा भाऊ एकमेकांची, सगळ्या जातीपातीची माणसं नांदतील. सुखा समाधानाने हा देश पुन्हा एकदा चांगल्या वैभवशाली इतिहासाची परंपरा नव्याने निर्माण करण्यासाठी तयार होईल, असा विश्वास करायला अडचण काय, हरकत काय? हा विश्वास तुमच्या माझ्या मनांमध्ये आहे. आणि वातावरण देखील बदलत आहे, हवा बदलत आहे, हवा बदलते, बरोबर ना? एका शायरच्या 2 ओळी सांगतो तुम्हाला. तो शायर असा म्हणतो की चिराग मेरे देखकर बदल रही है हवा, चिराग मेरे देखकर मचल रही है हवा, चिराग मेरे देखकर मचल रही है हवा, और कुछ दिनों से जरा ज्यादा ही तेज चल रही है हवा. कुछ दिनों से जरा ज्यादा तेज चल रही है हवा, जो देख रहे थे ख्वाब मेरे तबाही के, उन्हें खबर ही नहीं कि रुख बदल रही है हवा. हवा अपना रुख बदल रही है. फुले शाहू आंबेडकर हे एका जातीचे महापुरुष नाहीत. फुले शाहू आंबेडकर हे एका समाजाचे आदर्श नाहीत.
फुले शाहू आंबेडकर या राष्ट्राचे निर्माते आहेत, या देशाचे बाप आहेत. शिवराय फुले शाहू आंबेडकरांच्या आधारावर हा देश बनलेला आहे. विचारांवर हा देश चालला पाहिजे, हा विश्वास लोकांना येत आहे. तो विश्वास वृद्धिंगत करण्याचा निर्धार तुमच्या माझ्या माध्यमातून आजच्या जयंतीच्या निमित्तानं आपण करूया ही विनंती करतो आणि थांबतो. जय भीम.